सकाळी 11च्या बातम्यांमध्ये आता एक महत्त्वाची बातमी येते आहे। नीट परीक्षेच्या निकालासंदर्भातली ही बातमी आहे। नीट परीक्षेचा निकाल जाहीर करायला न्यायालयाने हिरवा कंदील दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने या निकालावरची स्थगिती उठवलेली आहे। मद्रास उच्च न्यायालयाने ही बंदी घातलेली होती। MBBS आणि BDS साठी जी नीट घेतली जाते त्या परीक्षांचे निकाल आता आजच जाहीर होणार आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय नेमकं हे प्रकरण होतं कोर्टातलं? बिलकुल, नीट संदर्भामध्ये जे एंट्रन्स होती, कॉमन मेडिकल एंट्रन्सच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या, तर त्याच्यावर मद्रास हायकोर्टानं स्टे दिला होता आणि ते आता उठवण्यास परवानगी दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं। यावेळी एक असं म्हणण्यात आलं होतं की एका उमेदवाराच्या आईने, एका विद्यार्थ्याच्या आईने असं सांगितलं होतं की हा संपूर्ण संविधानाचा अनुच्छेद 14चं उल्लंघन आहे, कारण हिंदी, इंग्रजी आणि तमिळ या वेगवेगळ्या भाषांमधील प्रश्नपत्रिका ज्या असतात त्या एकच नव्हत्या, त्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका होत्या। त्यामुळे यावर सुनावणी घेताना हे संपूर्ण निकाल जे होते ते थांबवण्यात आले होते। मात्र आता सुप्रीम कोर्टाने ग्रीन सिग्नल दिलेला आहे, त्यामुळे निकाल जाहीर करण्यासाठी आता कोणतीही हरकत राहणार नाहीये। धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।